वार्तांकन रोखठोक बातमी। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून या सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करण्यात आला। सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते। बीड न्यायालयात आज सकाळी 11 वाजता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली असून सरकारी पक्षाच्या वतीने वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीचा युक्तिवाद मांडला। मात्र त्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं कारण देत त्यांना या खटल्यातून बाजूला करावे असा अर्ज न्यायालयात सादर केल्यानं प्रकरणाला नवे वळण मिळालं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला। विष्णू चाटेचे सुरुवातीच्या 2 FIR मध्ये नाव नाही, तसेच यापूर्वी त्याच्यावर कोणता गुन्हा नसल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला। तर विष्णू चाटेकडून वारंवार अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी करण्यात आली असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला आहे। तसेच विष्णू चाटे हा सुरुवातीपासूनच गुन्ह्यात सक्रिय असल्याचे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले। सुनावणी दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। न्यायाधीशांनी अर्जाबाबत माहिती दिल्यानंतर निकम यांनी आपले म्हणणे मांडत हा अर्ज फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे। याच दरम्यान जेव्हा न्यायाधीशांनी सुदर्शन घुले या आरोपीचे नाव पुकारले तेव्हा तो अचानक न्यायालयात चक्कर येऊन पडल्याने काही काळ गोंधळ उडाला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।